हा संघर्ष गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी। आज सकाळी एक PSI झालेला मुलगा आपल्याकडे अंतरवालीत आला होता। त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता। माई बापा लेकर या आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागलेत। मी परवा पुण्याहून येताना अंबळनेर मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रस्त्यावरती भेटली। दोघेही MBBS ला लागलेत आरक्षणाच्या जोरावरती। हे स्वप्न आपल्याला बघायचंय। आपले लेकर अधिकारी झालेले। राजकारणाचं जास्त येड लागू देऊ नका। आपलं स्वप्न आहे मराठ्यांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत। जास्तीचा आनंद तुमचे लेकर अधिकारी झाल्यावर तुम्ही आनंद व्यक्त करा। तुम्हाला अशा खोड्या लागल्यात, तुम्ही म्हणतात नेत्याला निवडून आणायला तुम्ही, DJ लावायला तुम्ही, त्याला टकोरीवर घेऊन नाचायला तुम्हीच, आणि गुलाल टाकीतात तुम्हीच। काय मोठे पण वाटत बरं तुम्हाला त्याच्यात? या मराठ्यांनी आनंद कोणता व्यक्त करा माहितीये का? तुमचं लेकरू कुठंतरी एखाद्या केंद्रावरती परीक्षा देण्यासाठी गेलं आणि तिकडे ते अधिकारी बनलंय। मराठ्यांचा पोरगा अधिकारी बनलाय आणि गावात वार्ता पसरली। गावातले लोक त्याचे मायबाप शेतात काम करतात तिकडे गेले। अधिकारी झालेल्या मराठ्यांच्या पोराच्या आईला आणि बापाला मराठ्यांच्या लोकांनी खांद्यावरती उचलून आणलं। गावात DJ लावला, त्याच्या अंगावरती गुलाल टाकला आणि DJ समोर गाव नाचत राहिलं। ते आनंद तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असणार आहे। हा आनंद व्यक्त करायचा मराठ्यांनी शिका आता। आपला समाज आरक्षणात गेलाय आणि छगन भुजबळच काय त्याच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना OBC आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। तुम्ही फक्त तुमची एकजूट फुटू देऊ नका। मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायची ताकद यांच्यात नाहीये। फक्त त्या वळणावरती मराठ्यांना जायचं नाही। मराठे जर त्या वळणावरती गेले तर पळायला सुद्धा जागा राहणार नाही। आपल्याला फक्त त्या विषयात जायचं नाहीये, शांततेतच मराठ्यांना मिळून द्यायचंय। आता नवीन डाव सुरू केलाय। एक आमदार आहे बार्शीचा, ते संडास लागे। तो एका भाषणात म्हणला, मायला मी त्याचं सगळं विसरलो होतं बरं का, इमानदारीने सांगतो। म्हणलं जाऊ द्या बा, तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझी झालाय, त्यांनी पाळलाय। तो म्हणला तो लय बेकार आहे, त्याच्यात दाढीतून निवडून आलोय मी, आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात 54,000 मायनस गेला आणि मी जर पडत मग संपलंच। जाऊ द्यावं म्हणलं। त्यांनी इतकं भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी, मला ना विरोधात गेलं एकदम निघत नाही, मग त्याच्यामुळे मी कस सांगतो। तो म्हणे त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे, तो लयच मोठा सावकार आहे, अमकाच हे तमकाचे लय घराने केलं, लय त्रास देतो म्हणला। तो त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात। जाहीर सांगतो मीडियाच्या समोर आणि गेवराईच्या मराठ्यांच्या साक्षीनं सांगतो, थोडा माझ्या मनातला त्याच्याविषयीची नाराजी कमी झाली होती, 100% सांगतो मी तुम्हाला। पण एका भाषणात ते बोलता बोलता बोललं बघा ह्या 8 दिवसात। त्याला मी 5-6 आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पाठवलं होतं। म्हणलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, आमचा आरक्षणाचा विषय OBC आरक्षणातला तेवढं द्या, त्याला जाऊन सांगा, आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका बा, आमचे आमदार पळडी कमू, सरळ सांगितलं। ते गेले, माझ्याकडे माघारी आले नाही। 23 दिवस झाले। ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं आणि भाषण करायला लागलं। भाषणात म्हणतंय, मनोज दादांनी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा, आरक्षण देतेन का? येड, अरे ते देणार नाहीत म्हणून तुला तिकडे पाठवलं होतं ना, आणि तू म्हणतो त्याच्याकडून लिहून घ्यावा। मला एक सांगा, आपल्या गावचा सरपंच आहे,
सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम, रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पळलेल्याला सांगतो माझी सरपंचाला? आणि मग सरकारलाच मागत असते त्याला एवढं नाही. त्याचे बरेच प्रश्न आहेत हं. त्याचे बरेच प्रश्न आहेत. त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाची उत्तरं देतो. हे गेवारातून जाहीर सांगतो आता. बार्शीचे लोक जर ऐकत असले ना, त्यांनी जरा उद्या जर ते आंतरवालीत आलं तर बरं होईल. जरा घोंगडी बैठक बार्शीत टाकायची. त्याला जरा उत्तरं द्यायचेत मला सगळे. त्याचे जेवढे प्रश्न आहेत त्या आमदाराचे, त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले. त्याला उत्तरं जरा समोरच देतो. इकडून देऊन उपयोगच नाहीये. कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं, की ज्याला जाऊ द्या. चूक ही प्रत्येकाची होती. पण तो देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागला घरी आल्यावर. त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती. पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आणि मायबाप तुम्हाला सांगतो, ह्या असल्याच अवलादींनी मराठा एक येऊ दिला नाही. मराठ्यात जे पसरलेल्या अवलाद येत नाही ह्या, ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिलेला नाही. हे आपल्या बेरजीत धरूच नका. कारण हे जर अशा काड्या करत असले आणि तिकडूनच बोलत असले, प्रश्न सरकारचा आहे. आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या आहे. सध्या राज्यकर्ते जमात म्हणून सरकार आहे. भाजपा सरकारचं नेतृत्व करतंय. विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्र्यांचं काम आहे जनतेचे प्रश्न जाणून घेणं. पण तुम्ही जर मंत्रिमंडळाला उपमुख्यमंत्री काम करून देणार नसाल तर बाकीच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी काम करायचं कसं? देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना दिलेले शब्द पूर्ण केले पाहिजेत. सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मी नाही काढला. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना मी नाही काढली. 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलं तुम्ही. राज्यपालांच्या सह्या आणल्यात तुम्ही. विशेष अधिवेशन बोलून ठराव केलाय तुम्ही. हरकती मागवण्याचं कामही तुम्हीच केलं आणि आता सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याऐवजी तुम्ही आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच विरोधात घालायला लागले. यांनी किती विरोध केला तरी माझा गोरगरीब मराठा मागे सरकणार नाही. जर यांनी या देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर असंच मराठ्यात फूट पाडायचा प्रयत्न केला तर मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो, यांचे 113 राज्यातले मराठी आमदार पाडू शकतात. मराठे ते पुरेचे पुरे पाडल्याशिवाय गप बसायचं नाही. कारण आपला जीव आरक्षणात आहे आणि यांचा जीव खुर्चीत आहे. खोटे नाटे प्रश्न आम्हाला नका विचारू. महाविकास आघाडीला बोलायची जबाबदारी तुमची आहे, आमची नाही. दोघांनी एकमेकाच्या समोर बसून बैठका घेऊन आरक्षणाच्या बाबतची तडजोड करायची भूमिका तुमची आहे. जनता म्हणून ती आमची नाहीये. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता कसे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत आहे. ओबीसीच्या यादी क्रमांकावरती 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे याचाच आधार येऊन सुशील कुमार शिंदे सरकारनं मराठा आणि कुणबी एकच हेचा 2004 ला जी आर काढलाय. मग मराठा आणि कुणबी एकच आहे ही जर अध्यादेश त्यांनी काढलाय तर कुठला तरी आधार असल्याशिवाय काढलेला नाहीये. तो अध्यादेशही तुम्ही रद्द केला. मराठा कुणबीत असताना कुणबीचं आरक्षण दिलं नाही आणि ज्या जाती ओबीसी आरक्षणातच नव्हत्या त्या जाती तुम्ही आरक्षणामध्ये घातल्यात. काही काही जातींचा निकषच पूर्ण होत नाहीये तरी तुम्ही त्यांना ओबीसी आरक्षणात घातलं. आम्ही तरी तुम्हाला विरोध नाही केला. आमचं हैदराबादचं गॅजेट आत्ताही अस्तित्वात आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचा सुद्धा आहे आणि सातारा संस्थांचा सुद्धा आहे तरी तुम्ही घेतला नाही. त्र्यंबकेश्वर संस्थांच्या
22 खोल्या आम्ही स्वतः तुम्हाला पुरावे म्हणून सापडून दिल्यात. देवेंद्र फडणवीसांना आमचाच प्रश्न आहे, तुमच्या आमदाराच्या माध्यमातून आम्हाला काय प्रश्न विचारायला लावता? त्या पुराव्याचं काय झालं? मराठा आणि कुणबी एकच आहे, याचा 2004 चा अध्यादेश आहे, त्याचं काय झालं? मराठ्यांच्या 57 लाख नोंदी सापडल्यात, ते सगळे प्रमाणपत्र तुम्ही वितरित का केले नाहीत? ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या परिवाराला, रक्ताच्या नात्याच्या लोकांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यापासून का रोखलं? या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून, या गेवराईत जमलेल्या लाखोच्या संख्येच्या मराठ्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न आहे, आमच्या व्हॅलिडिटी का थांबवल्या? एससीबीसीचं 10% आरक्षण आम्ही मागितलेलं नसून तुम्ही का दिलं? आणि ते दिलेलं असतानाही तुम्ही आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण का रद्द केलं? मराठ्यांच्या पोरांच्या मुळावरती तुम्ही कशामुळे घाव घालायला लागलात? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा दोष काय? तुम्ही एससीबीसी आरक्षणाला 6 महिन्याची मुदत वाढ दिली, तुम्ही कुणबीच्या व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदत वाढ का दिली नाही? फडणवीस साहेब, ज्या मराठ्यांच्या पोरांना आणि पोरीनं ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेत, त्यांचे अर्ज तुम्ही का रद्द केलेत? पोलीस भरतीतले पोरं तुम्ही का बाहेर काढले? आरोग्य विभागात ईडब्ल्यूएस मधून पोरांनी तुम्ही एससीबीसी आरक्षण देण्याच्या अगोदर फॉर्म भरलेले ते पोराचे अर्ज का रिजेक्ट केले? तुम्ही मराठ्यांच्या मुळावरती का घाव घालायला लागलात?